Good evening, all of you. The last lecture मध्ये आपण सिंटॅक्स ऑफ क्लास बघितलं. क्लास स्टार्ट करायचा, कीवर्ड क्लास, त्याच्यानंतर क्लासचं नाव आणि मग त्या क्लासची पूर्ण बॉडी ओपन ब्रेस क्लोज ब्रेसच्या आत एनकॅप्सुलेट करायची. बरोबर. इकडे क्लासला सेमिकोलननी काही संपवायचं नाही. C++ मध्ये तसं लिहितो आपण. आणि मग बघितलं आपण क्लासच्या बॉडी मध्ये काय असतात, हे जे काही क्लास बॉडी आहे त्याच्या आत काय असेल, मेंबर्स. ठीक आहे. आणि ते मेंबर्स कोण, डेटा मेंबर प्लस मेथड्स. बरोबर. आणि हे दोघेही काय टाईपचे असतील, डेटा आणि मेथड दोघेही इन्स्टन्स आणि काय, बरोबर, स्टॅटिक. मग आपण स्टॅटिक डेटा, इन्स्टन्स डेटा, स्टॅटिक मेथड, इन्स्टन्स मेथड सगळं डिस्कस केलेलं. आता आपण पुढच्या कन्सेप्टला डिस्कस करूया की आपला जो फर्स्ट जावा प्रोग्राम बघितला होता तेव्हा क्लास फर्स्ट ओपन ब्रेस आणि त्यात एकच फंक्शन लिहिला होता, दॅट वॉज मेन. गेटिंग. मग आता मेन काय आहे, तर तो मेन इज एंट्री एक्झिट फंक्शन किंवा मेन इज एंट्री एक्झिट मेथड. आता एंट्री एक्झिट मेथड म्हणजे काय, तर तुमच्या जावाचं लाईफ किंवा जावा ॲप्लिकेशनचं लाईफ सुरू कुठून होतं, मेन पासून, आणि संपतं मेन. म्हणजे काय लक्षात ठेवायचं की तुमचा प्रत्येक जावा ॲप्लिकेशन त्याचं एक्झिक्युशन सुरू कुठून करतं, मेन पासून. गेटिंग. मेन शोधणार आणि मेन पासून त्याचं लाईफ सुरू होईल आणि मग मेनमध्ये जे काही लॉजिक आहे ते एक्झिक्यूट होईल आणि मेन संपला की तुमचा ॲप्लिकेशन पण संपला. गेटिंग. मग मेनच्या मधल्या काळात तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन आला असाल, दुसरे फंक्शन्स तर तिकडे जाईल, ते कम्प्लीट करेल, परत येईल, अजून कुठेतरी जाईल, कम्प्लीट करेल, पण मेन संपला की प्रोग्राम संपला. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे की मेन इज एंट्री एक्झिट मेथड. आता एंट्री एक्झिट का म्हणायचं, कारण ॲप्लिकेशनचं लाईफ कुठून सुरू होतं, मेन पासून, आणि ॲप्लिकेशनचं लाईफ संपतं पण मेन पासून. गेटिंग. सेम लाईक सी. जसं सी मध्ये पण बघा, प्रत्येक सी प्रोग्राम आपला लाईफ कुठून स्टार्ट करतं, मेन, आणि संपतं पण मेन पासून. ओके. आता तेवढं कळलं, पण हे लक्षात ठेवायचं की मेन इज नॉट अ कीवर्ड. म्हणजे मेन हा काय नाहीये, रिझर्व वर्ड नाही. गेटिंग. म्हणजे तो रिझर्व वर्डच्या कॅटेगरीत येत नाही. करेक्ट. असं म्हणू शकता की तो युजर डिफाईन्ड आहे बट कंपल्सरी. ओके. म्हणजे तो एक्झिक्युशन, म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनचं लाईफ सुरू कुठून होणार, मेन. मग जर तो क्लास एक्झिक्युशन सुरू व्हायला पाहिजे तर त्याच्या आत काय राहायला पाहिजे, मेन. गेटिंग. मग म्हणाल जर त्या क्लासमध्ये मेन नसेल मग त्या क्लासचं काय, तर तो क्लास वापरू शकता पण ऑब्जेक्ट्स बनवायला. म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या क्लासमध्ये तो क्लास तुम्ही ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी वापरू शकता. कळतंय? क्लिअर. म्हणजे तो युजर डिफाईन्ड आहे पण कंपल्सरी. म्हणजे हा फंक्शन कंपल्सरी असतो पण त्याला डिफाईन कोण करतं, प्रोग्रामर. म्हणजे प्रोग्रामर डिफाईन्ड आहे पण तो कंपल्सरी आहे. गेटिंग. आणि जर तुमच्या क्लासमध्ये मेन नसेल, गेटिंग, तर प्रॉब्लेम नाही आहे, तो क्लास तुम्ही फक्त ऑब्जेक्ट बनवण्यासाठी वापरा, पण तो क्लास एज अ लॉन्चर म्हणून ऍक्ट नाही करा. लॉन्चर म्हणजे जिथून तुमचं ऍप्लिकेशन सुरू होतं. गेटिंग. तर असं लक्षात ठेवा की लाईक क्लास इन विच मेन इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज मॅनेजर क्लास और ड्रायव्हर क्लास. ड्रायव्हर क्लास का, कारण तिथून तुमच्या प्रोग्रामची गाडी सुरू होणार आहे. तर थोडक्यात तुमचा क्लासचं लाईफ कुठून सुरू होईल, त्या क्लासपासून ज्याच्यात काय प्रेझेंट आहे, मेन.
गेटिंग? तर हे लक्षात घ्यायचं आहे, क्लास ज्याच्यात काय प्रेझेंट आहे मेन, त्या क्लासला मॅनेजर क्लास म्हणायचं किंवा ड्रायव्हर क्लास. गेटिंग? आणि हे लक्षात घ्यायचं आहे, ऑल अदर क्लासेस आर कॉल्ड ॲज हेल्पर. गेटिंग? त्याला हेल्पर्स म्हणजे ते क्लासेस कसे वापरायचे? बाय क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स. कळत आहे ना? मीन्स दोज क्लासेस, दॅट इज दोज क्लासेस will be used for creating objects. म्हणजे ते ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. गेटिंग? म्हणजे ते हेल्पर म्हणून ऍक्ट करते. ठीक आहे? पण ज्या क्लासपासून तुमचं ऍप्लिकेशन सुरू व्हायला पाहिजे त्या क्लासमध्ये कोण असला पाहिजे? मेन. गेटिंग? तो क्लास ज्याच्यात मेन प्रेझेंट आहे तो तुमचा ड्रायव्हर क्लास. म्हणजे तिथून तुमचं जावाचं लाईफ काय होणार? जावाचं लाईफ म्हणण्यापेक्षा जावाच्या ऍप्लिकेशनचं लाईफ कुठून सुरू होतं? त्या क्लासपासून ज्याच्यात काय प्रेझेंट आहे मेन. गेटिंग? आणि बाकी सगळे क्लासेस काय म्हणून ऍक्ट करतात? ॲज अ हेल्पर. म्हणजे त्यांना तुम्ही ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी काय करू शकता? यूज करू शकता तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये. गेटिंग? बरं, आता मेनचा कॉन्सेप्ट पहिला कळला की मेन हा एक काय मेथड आहे, पण तो कंपल्सरी मेथड आहे, युजर डिफाईन्ड मेथड आहे आणि मेन पासूनच ऍप्लिकेशन काय होतं? सुरू. म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशनचं लाईफ मेननी सुरू होतं आणि मेननीच संपतं. गेटिंग? मग लक्षात घ्या, रिटर्न टाईप ऑफ मेन इज void. That is, it doesn't return anything to its caller. आता कोणी ना कोणीतरी मेनचा कॉलर आहे, म्हणजे कोणीतरी आहे ज्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मेन काय होणार आहे? एक्झिक्यूट. म्हणजे कोणीतरी दुसरा अजून जबाबदार आहे जो मेनला काय करेल? कॉल. पण जो कोणी मेनला कॉल करेल ना त्याला मेन काय करत नाहीये, काहीच रिटर्न करत नाही. गेटिंग? तो रिटर्न टाईप ऑफ मेन इज void. आणि void म्हणजे नथिंग. void ऍक्च्युली काय रिप्रेझेंट करतं? नथिंग. नथिंगला काय रिप्रेझेंट होतं? जसं इंट आहे, फ्लोट आहे, डबल आहे, बाईट आहे, शॉर्ट आहे, तसं void पण आहे. आणि void ऍक्च्युली कोणाला रिप्रेझेंट करतो? काहीच नाही हे कसं रिप्रेझेंट करायचं? void. गेटिंग? तर मेनचा रिटर्न टाईप आहे. हा रिटर्न टाईप म्हणजे कळतंय का की मेन आतून त्याच्या बॉडीमधून काहीच रिटर्न नाही करणार आहे. कोणाला? त्याच्या कॉलरला, जो कोणी मेनला कॉल करेल. म्हणजे आता इथे जर मी इंट लिहिलं असतं तर ह्याचं इंडिकेशन काय की मेन त्याच्या बॉडीमधून एक इंटीजर रिटर्न करणार आणि कोणाला इंटीजर रिटर्न करेल? त्याच्या कॉलरला. मेनचा जो कोणी कॉलर आहे त्याला काय घेऊन जाणार आहे, म्हणजे काय नेऊन देणार आहे? एक इंटीजर आहे. पण असं चालत नाही. म्हणजे जर तुम्हाला तो मेन जिथून तुमचं ऍप्लिकेशनचं लाईफ काय करायचंय सुरू, तो मेन रिटर्न काय केलाच पाहिजे? void. गेटिंग? म्हणजे तो void वालाच असला पाहिजे. ठीक आहे? तर हे लक्षात घ्या. तर रिटर्न टाईप मेनचं काय आहे? void. म्हणजे त्याचं मिनिंग काय की मेन त्याच्या कॉलरला काय करणार नाही? रिटर्न. गेटिंग? म्हणजे इट इज नॉट गोइंग टू रिटर्न एनिथिंग बॅक टू इट्स कॉलर. गेटिंग? बरं, मग आता काही म्हणतील की जर मी इथे इंट लिहिलं असतं किंवा जर मी इथे फ्लोट लिहिलं असतं तर चाललं असतं. कंपाईल होणार. गेटिंग? म्हणजे जर इंट लिहिलं एरर नाही येणार, कंपाईल सक्सेसफुली होईल. लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला प्रोग्राम जावॅक कराल ना, जावा सी, आणि फाईलचं नाव द्या, तेव्हा कंपायलर काही बोंबलणार नाही. कारण कंपायलरचं म्हणणं काय, सिंटॅक्टिकली काही चूक नाही आहे ह्याच्यात, सिंटॅक्स तर बरोबर आहे सगळं. म्हणजे कंपायलरचं म्हणणं की मेनला जर इंट लिहिलं ना, फ्लोट लिहिलं, कॅर लिहिलं, डबल लिहिलं तर कंपायलेशन एरर नाही येणार. पण जेव्हा तुम्ही इंटरप्रिट करायला जा, रन जावॅक झाल्यानंतर, गेटिंग? आठवतंय का आपण पहिल्या प्रोग्राममध्ये जावॅक केलं आणि नंतर जावा केलं आणि आपल्या क्लासचं नाव दिलं होतं. गेटिंग? मग त्यांनी त्याचा मेन शोधला आणि मेन मधला कोड रन केला. तर जेव्हा तुम्ही जावा करता आणि क्लासचं नाव देता ना, तेव्हा ते त्या क्लासमध्ये
तोच मेन शोधणार ज्याचं रिटर्न टाईप व्हॉइड आहे. म्हणजे एरर कधी येणार कळलं का? कंपायलेशनच्या वेळेला काहीच कंप्लेन नाही, पण इंटरप्रिट करायला जेव्हा जाईल ना, रन करायला, इंटरप्रिटेशन म्हणजे तुमच्या प्रोग्राम एक्झिक्यूट, त्यावेळेला तुमच्या प्रोग्राममध्ये कोणता मेनच शोधणार व्हॉइड, आणि तेव्हा एरर देईल की दॅट इज मेन डझंट रिटर्न व्हॉइड. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनच पाहिजे, आणि तो वाला मेन त्याला सापडत नाही. पटतंय का? म्हणजे कंपाईल होणार पण इंटरप्रिट होणार नाही. तर कळलं मला वाटतं तुम्हाला. मग म्हणाल मग ह्या मेनचा काय फायदा, जर मग इथून काय सुरू होऊ शकत नाही लाईफ, बरोबर की नाही? तुम्ही म्हणाल इंट लिहिलं, कंपाईल पण झालं, पण रन करताना ते एरर देत आहे, कारण त्याला कोणता वाला मेनच पाहिजे, व्हॉइड वाला मेन, आणि व्हॉइड मेन त्याला सापडत नाही, तर मग ते एरर देईल. मग ह्या मेनचा काय फायदा आहे ज्याला इंट लिहिलं? मग काय करू शकता की हा मेन तुम्ही एक्सप्लिसिटली कॉल करू शकता डॉट ऑपरेटरने. कळतंय का मी काय सांगतोय? म्हणजे हा मेन कोणता मेन नाही बिहेव करणार, एंट्री एक्झिट. हा एंट्री एक्झिट वाला मेन नाही राहणार, पण तो नॉर्मल मेंबर राहणार आहे. म्हणजे तुमच्या क्लासचा तो एक नॉर्मल काय असेल, मेंबर फंक्शन म्हणजेच मेथड, आणि त्याला तुम्ही इन्वोक करू शकता असं दुसरीकडे कुठेतरी फर्स्ट डॉट मेन करू. कळतंय का? म्हणजे तुम्ही एक्सप्लिसिटली त्याला काय करा, इन्वोक करा. म्हणजे त्याला तुम्ही फक्त एक वापरायला घेऊ शकता, पण तो एंट्री एक्झिट म्हणून नाही वागू शकत. एंट्री एक्झिट म्हणून का नाही? कारण त्याचा रिटर्न टाईप काय नाही, व्हॉइड नाही. क्लिअर? बरं, तर ते कळलं की मेन हा एंट्री एक्झिट आहे, मेन हा युजर डिफाईन्ड आहे, मेन हा कंपल्सरी आहे, मेन पासूनच लाईफ सुरू होतं तुमच्या प्रोग्रामचं, आणि मेननीच संपतं. रिटर्न टाईप काय मेनचं? व्हॉइड. म्हणजे ह्याचं म्हणणं आहे की मेन हा त्याच्या कॉलरला काहीच रिटर्न करणार नाही. इट इज नॉट गोइंग टू रिटर्न एनिथिंग बॅक टू इट्स कॉलर. मग आता तिसरं बघा इथे काय दिलंय, स्टॅटिक. आता ह्याच्यानी काय कळत आहे की हा मेन जो आहे तो काय, कोणत्या टाईपचा मेथड आहे? स्टॅटिक मेथड. आपण लास्ट लेक्चरमध्ये तेच बघितले, 2 टाईपचे मेथड असतात आणि 2 टाईपचा डेटा असतो, स्टॅटिक डेटा, इन्स्टन्स डेटा, आणि मेथड स्टॅटिक मेथड, इन्स्टन्स मेथड. आता मेनला त्यांनी काय बनवलंय, स्टॅटिक. तर का तो मेन इज स्टॅटिक, मेन इज स्टॅटिक so that it can be called directly in context of class name by VM, that is your Java Virtual Machine. म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीनला या मेनला कॉल करायला काय बनवायची गरज नाही पडणार. आणि तुम्हाला आठवत आहे ना स्टॅटिक आणि इन्स्टन्स मेथड मधला फरक? जर मेथड स्टॅटिक आहे, गेल्या लेक्चर मधलं विसरू नका, जर मेथड स्टॅटिक आहे, मेथड स्टॅटिक, तर त्याला इन्वोक करायला काय बनवायची गरज नसते, ऑब्जेक्ट. तुम्ही त्याला विदाउट ऑब्जेक्ट मेकिंग त्याला इन्वोक करू शकता, आणि त्याला कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये इन्वोक करतात? डायरेक्टली क्लास. गेटिंग? म्हणून त्यांनी काय ठेवलंय, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मेनला का स्टॅटिक बनवायचं, कारण मग मेनला इन्वोक करायला तुमच्या क्लासचं काय बनवावं लागेल? ऑब्जेक्ट बनवावा लागेल. गेटिंग? मग ऑब्जेक्ट बनवायचा कोड कुठेतरी लिहावा लागेल, मग तो कोड ज्याच्यात लिहाल त्याला परत कॉल करावा लागेल, मुर्गी पहिले अंडा पहिले, तसं होईल. बघा आता कसं, जर तुम्ही मेनला काय ठेवलं असतं, स्टॅटिक नाही, म्हणजे आता मेन काय होईल, स्टॅटिक का इन्स्टन्स? इन्स्टन्स. शब्द स्टॅटिक काढला म्हणजे तो आता काय आहे, इन्स्टन्स आहे. मला वाटतं कळलं. पण इथे पण सांगा, कंपायलेशन होईल का? कंपायलेशनच्या वेळेला काही कंप्लेन येईल? काही नाही. जसं मगाशी मी इथे दाखवलं ना की व्हॉइडच्या जागी इंट लिहिलं तर कंपायलर काही कंप्लेन करतं का? नाही. तुम्हाला पाहिजे दाखवतो, हे सगळे कन्सेप्ट दाखवतो. तर व्हॉइडच्या जागी इंट लिहिला, फ्लोट लिहिला, कंपायलर काहीच कंप्लेन नाही करणार. इंटरप्रेटर बोंबलणार का? कारण इंटरप्रेटर कोणता वाला मेन शोधतो, व्हॉइड मेन, आणि तो सापडत नाही, म्हणून एरर देतो. म्हणून लक्षात ठेवा, इंटरप्रिटेशनच्या वेळेला प्रॉब्लेम आहे. आताही तेच आहे. सांगा, स्टॅटिक ड्रॉप केला मी,
बघा मी ते स्टॅटिक वर्ड काढला तर कंपायलर काही कंप्लेन करेल नाही, कंपायलेशन सक्सेसफुल होणार. पण जेव्हा तुम्ही इंटरप्रिट करायला जाल ना, याला इंटरप्रिट म्हणजे रन, त्यावेळेला तो कोणता वाला मेन शोधतो तुमच्या क्लासमध्ये. बघा तुम्ही जावा सी केलं फर्स्ट डॉट जावा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. पण जेव्हा जावा करायला जाल ना, जावा फर्स्ट, तेव्हा जेव्हीएम तुमच्या क्लासमध्ये काय शोधतं, कोणता वाला मेन, स्टॅटिक वॉइड मेन. पण त्याला मेन सापडत आहे पण काय नाही आहे, स्टॅटिक नाही आहे. आणि काय देणार, एरर. गेटिंग? मी सगळे एरर्स दाखवतो तुम्हाला. इथला स्टॅटिक काढून दाखवतो, पब्लिकचं प्रायव्हेट करून दाखवतो, एव्हरीथिंग आय विल टेल यू. फक्त लक्षात घ्या की जर स्टॅटिक नसेल तर जेव्हीएम काय देणार, एरर. एक्झिक्युशनच्या वेळेला एरर येणार, कंपायलेशनच्या वेळेला नाही. कारण तुमचा जेव्हीएम कोणत्या वेळेला मेन शोधतो, स्टॅटिक मेन शोधतो, आणि त्याला स्टॅटिक सापडत नाही. आणि का बरं मेनला स्टॅटिकच बनवलंय, कारण मग त्याला इन्वोक करायला जेव्हीएमला काय बनवायची गरज नाही. जेव्हीएम डायरेक्टली त्या मेनला क्लास नेमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कॉल करू शकतं ना. स्टॅटिक आहे ना, स्टॅटिक कशाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कॉल होतात, डायरेक्टली क्लास नेम दिलेत मी, बघा रूल्स दिलेत, क्लास नेम डॉट मेथड. गेटिंग? आणि जर हे स्टॅटिक नाही आहे म्हणजे इन्स्टन्स आहे, तर मग मला सांगा त्याला कॉल करायला पहिलं तुम्हाला फर्स्ट क्लासचा काय बनवावा लागेल, ऑब्जेक्ट बनवायला लागेल ना. फर्स्ट एफ न्यू फर्स्ट. मला वाटतं तुम्हाला माहिती आहे की जावामध्ये ऑब्जेक्ट कशाने बनतो, न्यूनी. मग न्यूनी तुम्हाला फर्स्ट क्लासची एक कॉपी बनवायला लागेल. त्या कॉपीचं रेफरन्स कशात आलं, एफ मध्ये, आणि मग तुम्हाला एफ डॉट मेन करावा लागेल. म्हणजे थोडक्यात मेनला कॉल करायला गेटिंग फर्स्ट क्लासचा काय बनवावा लागेल, ऑब्जेक्ट बनवावा लागेल. कारण तुम्ही ते स्टॅटिक काढून टाकलंय ना, म्हणजे तो इन्स्टन्स झाला. आणि इन्स्टन्स हा कशानीच इन्वोक होतो, ऑब्जेक्टनी. मग पहिला ऑब्जेक्ट बनवायला लागेल आणि मग ऑब्जेक्ट डॉट करून मेन. पण प्रॉब्लेम आहे की हे दोन एक्झिक्युटेबल लाईन्स आहेत ना, मग याला असंच मोकळं क्लासमध्ये नाही टाकता येणार. या दोघांना पण कशाच्या आत टाकायला लागेल, कोणत्या तरी फंक्शनच्या आत. म्हणजे जर मी ह्या दोन लाईन्स कशामध्ये टाकल्या, एखाद्या फंक्शनमध्ये, गेटिंग, तरच या दोन लाईन्स रन होऊ शकतात. म्हणजे मला सांगा मेन कधी कॉल होऊ शकेल, जेव्हा ऑब्जेक्ट बनेल. वाटतंय का नाही, मेन हा कोणाच्या बिना कॉलच नाही होऊ शकणार, ऑब्जेक्ट बनल्या बिना. म्हणजे ऑब्जेक्ट पहिला बनवावा लागेल आणि मगच तुम्ही काय कॉल करू शकाल, मेन. पण या दोन लाईन्स कशात लिहिल्या, फू मध्ये, म्हणजे फंक्शन फू. पण मग तो फू पण काय करायला लागेल, हा म्हणजे स्टॅटिक, किंवा फूला कॉल करायला परत काय बनवावं लागेल, ऑब्जेक्ट. मग ते बनवायचं कोड कशात लिहाल, कोणत्या तरी दुसऱ्या फंक्शन मध्ये. म्हणजे मला सांगा फू हा ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय कॉलच नाही होणार. म्हणजे परत तुम्हाला काय लिहायला लागेल, फर्स्ट एफ इक्वल टू न्यू फर्स्ट, आणि मग काय लिहाल, एफ डॉट फू. म्हणजे फर्स्टचा ऑब्जेक्ट बनेल तेव्हा फू कॉल होईल, फू कॉल होईल तेव्हा मेन कॉल. पण मला सांगा परत ह्या दोन लाईन्स अशाच मोकळ्या टाकता येतील का, नाही. म्हणजे ह्याला परत कोणत्या तरी फंक्शन मध्ये, मग परत त्या फंक्शनला कॉल करायला परत ऑब्जेक्ट, ती प्रोसेस कधीच थांबणार नाही ना. म्हणजे या दोन लाईन्सला परत कशात टाकायला लागेल, कोणत्या तरी फंक्शन बार मध्ये. मग मला सांगा बारला कॉल करायला परत काय बनवावं लागेल, म्हणजे ऑब्जेक्ट. मग तो ऑब्जेक्ट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत बार नाही कॉल, बार नाही कॉल होत तोपर्यंत फू नाही, फू नाही कॉल तोपर्यंत मेन नाही. म्हणजे थोडक्यात प्रूफ झालं की जर त्या मेनला कॉल करायचंय तर ऑब्जेक्ट बनवावा लागेल, आणि तो ऑब्जेक्ट बनवायला जो कोड ज्याच्यात लिहाल त्याला कॉल करायला परत काय बनवावं लागेल, ऑब्जेक्ट. आणि ही प्रोसेस चालतच राहणार. म्हणून खूप इंटेलिजंटली विचार केला या लोकांनी, म्हणजे ते भन्नाट हुशार लोक आहेत, ते संजय. सगळा विचार करून ते ठरवलेलं आहे त्यांनी की का मेनला स्टॅटिक. तर स्टॅटिक का, कारण स्टॅटिकचं पिक्युलॅरिटी काय आहे की स्टॅटिकला इन्वोक करायला कोणाची गरज नसते, म्हणजे डायरेक्टली क्लास नेमच्या कॉन्टॅक्ट्स. गेटिंग? म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागतं, स्टॅटिक. मला वाटतं कळलंय.
तर स्टॅटिकचं मिनिंग काय? तर मेनला कॉल करायला फर्स्ट क्लासचा काय बनवायची गरज नाही, ऑब्जेक्ट. कॅन इट बी कॉल्ड डायरेक्टली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लास नेम? फर्स्ट डॉट मेन. आणि ते कोण कॉल करू शकेल डायरेक्टली? जेव्हीएम. म्हणजे जेव्हीएम डायरेक्टली मेनला काय करू शकतो? क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला कॉल. एग्रीड? मला वाटतं इथपर्यंत पण कळलंय तुम्हाला. आता पुढे येऊया, दॅट इज पब्लिक. पब्लिक हा ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ते विजिबिलिटी ठरवतं. विजिबिलिटी म्हणजे हा मेन कुठे ऍक्सेस होऊ शकतो, म्हणजे तो कुठे ऍक्सेस होऊ शकतं ते या ऍक्सेस स्पेसिफायरवरनं कळतं. C++ ज्यांना येतं त्यांना माहिती आहे की ऍक्सेस स्पेसिफायर असं ग्रुपला देतात, त्यांच्याकडे तशी पद्धत आहे. म्हणजे C++ वाल्यांची पद्धत काय की ऍक्सेस स्पेसिफायर एकदाच लिहितात. म्हणजे त्यांच्याकडे क्लास टेस्ट आहे तर एकदाच लिहायचं असतं पब्लिक कोलन. मग त्यांच्याकडे एकदा पब्लिक कोलन लिहिलं की त्याच्यानंतर सगळे कोण आहे? पब्लिक. म्हणजे त्याच्यानंतर जे कोणी येतील ते सगळे काय असतात? पब्लिक. म्हणजे ऍक्सेस स्पेसिफायर C++ मध्ये ग्रुपला लागू होतं. ग्रुपला म्हणजे कळलं ना, एक इंडिव्हिज्युअलला नाही, ग्रुपला. म्हणजे तिथे एकदाच प्रायव्हेट लिहिला बघा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इंट एक्स लिहा, फ्लोट वाय लिहा, दोघेही प्रायव्हेट आहेत. म्हणजे हा जो प्रायव्हेट आहे तो कोणाला लागू झाला? एक्सला पण आणि वायला पण, दोघांना. कधीपर्यंत प्रायव्हेट लागू होईल? जोपर्यंत परत दुसरा ऍक्सेस स्पेसिफायर येत नाही किंवा जोपर्यंत क्लास संपत नाही. जोपर्यंत क्लास संपत नाही किंवा जोपर्यंत दुसरा ऍक्सेस स्पेसिफायर, तोपर्यंत तोच ऍक्सेस स्पेसिफायर लागू होतो. पण तसा रूल कशात नाही जावामध्ये. जावामध्ये ऍक्सेस स्पेसिफायर्स हे ग्रुपला लागू होत नाही, इंडिव्हिज्युअलला. प्रत्येक डिक्लरेशनला वेगळं काय द्यावं लागतं? ऍक्सेस स्पेसिफायर. म्हणजे बघा, क्लास टेस्ट लिहिला तर तुम्हाला सेपरेट प्रायव्हेट इंट आय लिहायला लागेल. पण पुढे जर मी फ्लोट एफ लिहिलं तर एफ हा काय नाहीये? प्रायव्हेट. फक्त आय काय? प्रायव्हेट. का? कारण यांच्याकडे ऍक्सेस स्पेसिफायर कसं लागू होतं? हा, इंडिव्हिज्युअलला, ग्रुपला नाही. क्लिअर? जी C++ ची पद्धत आहे. म्हणूनच बघा, फंक्शनला सुद्धा, मेथडला सुद्धा ऍक्सेस स्पेसिफायर सेपरेट लिहिला इथे. कळतंय? ग्रुपला नाही लागू होणार. हा पब्लिक फक्त कोणाला लागू होईल? मेनला. बर, पण मग तुम्ही म्हणाल पब्लिकचं मिनिंग काय? तर मी सांगितलं, पब्लिक हा ऍक्सेस प्रिव्हिलेज आहे आणि ते विजिबिलिटी ठरवतं. म्हणजे तो फंक्शन कुठे ऍक्सेसेबल होईल. तर पब्लिकचं मिनिंग आहे इट इज ऍक्सेसेबल एनिवेअर. म्हणजे कुठूनही तुम्ही त्या मेनला काय करू शकता? ऍक्सेस. आणि मुद्दामून त्यांनी पब्लिक ठेवलेला आहे कारण जर तुम्हाला हिस्ट्री आठवत असेल, जावाची हिस्ट्री जेव्हा बघितली तेव्हा आठवत आहे ना की त्यांनी त्या जावाला वेबमध्ये वापरायला सुरू केले 1993 नंतर. आधी जावा ते फक्त हार्डवेअर कंट्रोलला वापरत होते. नंतर त्यांनी जावा कशासाठी यूज केला? फॉर वेब ऍप्लिकेशन. मग त्यात त्यांनी कन्सेप्ट ऑफ ऍपलेट आणला, आठवत आहे ना? मग मी सांगितलं ऍपलेट हे काय? स्मॉल जावा प्रोग्राम आहे जे सर्व्हरवर ठेवतात आणि मग जगातले सगळे क्लायंट त्या सर्व्हरला रिक्वेस्ट करतात. मग सर्व्हर त्या ऍपलेटचा बाईट कोड त्या मशीनमध्ये डाउनलोड करतो आणि मग त्या मशीनचे जेव्हीएम्स त्याला काय करतात? रन. मग बघा, आता जर तुमचा बाईट कोड जगातल्या कोणत्याही मशीनवर जाऊन काय व्हायला पाहिजे? रन. तर त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर काय असलंच पाहिजे? पब्लिक द्यावंच लागणार. नाही दिलं तर तो मेन कुठूनही काय होणार नाही? ऍक्सेस होणार नाही, म्हणजेच कॉल होणार नाही. मग परत तोच प्रश्न आहे. आता काही म्हणतील जर पब्लिक काढलं तर काही प्रॉब्लेम आहे का? पब्लिक काढलं ना तर तो डिफॉल्ट होता. पण असं म्हणू नका C++ सारखं, कारण C++ मध्ये डिफॉल्ट प्रायव्हेट असतं. यांच्याकडे डिफॉल्ट चौथी लेवल आहे. त्यांच्याकडे 3च लेवल आहेत C++ कडे. यांच्याकडे 4 प्रिव्हिलेज असतात. पब्लिक वेगळं प्रिव्हिलेज, प्रायव्हेट वेगळं प्रिव्हिलेज, प्रोटेक्टेड वेगळं आणि नथिंग वेगळं. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीच देत नाही तेव्हा तो डिफॉल्ट असतो. तो चौथा प्रिव्हिलेज. चौघांना वेगळे ऍक्सेसेस येतात. ते शिकणार आहे अप्रोप्रिएट टाइम मी सांगेन चौघांना काय काय प्रिव्हिलेज असेल. तर
इथे जर मी ऍक्सेस स्पेसिफायर नाही दिलं तर काय होणार? डिफॉल्ट धरणार, मान्य आहे, पण कंपाईल होईल का? होईल. कंपायलेशनला काही कंप्लेंट नाही, कंपाईल सक्सेसफुली होणार. पण ज्या वेळेला तुम्ही इंटरप्रिट करायला जाल, कळलं ना? जावा सी फर्स्ट डॉट जावा केलात, काही प्रॉब्लेम नाही. ऐकताय ना मी काय सांगतोय? पण जावा आणि फर्स्ट लिहिलं तर तुमचा जेव्हीएम त्या क्लासमध्ये कोणता मेनच शोधणार? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. जर त्याला हा 3 गोष्टी असणारा मेन सापडला नाही, म्हणजे पब्लिक मेन, स्टॅटिक मेन आणि व्हॉइड रिटर्निंग मेन नाही सापडला, एरर देणार. कळतंय का मी काय सांगतोय? ओके. तर थोडक्यात कळलं की पब्लिक काढलं तर कंपायलेशनला काही कंप्लेंट नाही, इंटरप्रिटेशनच्या वेळेला काय येणार? एरर. कारण त्याला एंट्री एक्झिट वाला मेन कोणताच पाहिजे, पब्लिक. पटतंय का? क्लिअर? मग काही म्हणतील पब्लिकच्या जागी प्रायव्हेट टाकलं, प्रायव्हेटच्या जागी प्रोटेक्टेड टाकलं तर चालेल का? चालणार आहे 100%. कंपाईल सक्सेसफुली होणार, पण इंटरप्रिट होणार नाही. इंटरप्रिट होणार नाही म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन लॉन्च नाही होणार. लॉन्च म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन जगायला सुरू नाही करणार. आणि ऍप्लिकेशन जगायला कुठून सुरू करतो? मेन पासून. आणि मेन पासून जर त्याचं लाईफ सुरू व्हायला पाहिजे तर तो मेन कोणता? मेनच पाहिजे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. गेटिंग? आता पब्लिक आणि स्टॅटिक इंटरचेंज करता येतं, म्हणजे स्टॅटिक पब्लिक लिहा, पब्लिक स्टॅटिक लिहा, काही प्रॉब्लेम नाही. हा, व्हॉइड नाही. हा, व्हॉइड हे मेनच्या आधीच पाहिजे, नाही तर म्हणाल व्हॉइड आधी लिहिलं तर चालतं का? नाही. तर हे लक्षात घ्या, ऍक्सेस स्पेसिफाय आणि ऍक्सेस मॉडिफाय हे उलटे पुलटे होऊ शकतात, पण रिटर्न टाईप लगेच मेनच्या आधी पाहिजे. एग्रीड? ठीक आहे, इथपर्यंत कळलं? बर, आता पुढे प्रोसीड करूया. मला वाटतं इथपर्यंत संपलं, लास्टला आपण रिवाइज करूया. ठीक आहे, पण तुम्हाला पाहिजे तर मी क्विकली याचे एरर्स दाखवतो जर तुम्ही काय नाही लिहिलं. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, सीएमडी करून इथे रन करून दाखवतो. आपण आपल्या सी ड्राईव्हवर जायचंय. आपला एक फोल्डर होता जावा ऑफलाईन 2, गेटिंग? जावा सी आणि फर्स्ट डॉट जावा केलं. ठीक आहे, कंपाईल झाला जावा सी फर्स्ट डॉट जावा, आणि मग जावा आणि फर्स्ट लिहिलं. गेटिंग? तर हा फर्स्ट काय शोधणार, म्हणजे जावा काय शोधणार? फर्स्ट मध्ये मेन, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, आणि तो मेन सापडला की त्याच्या आतलं एक्झिक्युशन सुरू करेल. त्याच्या आत काय एकच लाईन आहे, एसओपी हेलो वर्ल्ड, तर तेवढं हेलो वर्ल्ड डिस्प्ले करेल. ऐकताय ना? पण बघा आता मी काय काय चेंजेस करतोय त्या प्रोग्राममध्ये. इथून व्हॉइडच्या जागी इंट टाकतो. ओके, फक्त वेगवेगळे एरर्स नोट डाऊन ठेवा, का? कारण तेच इंटरव्ह्यूजला महत्वाचे असतात. इंटरव्ह्यूजमध्ये तेच छोट्या छोट्या गोष्टी विचारतात की बाबा ते इंट काढलं तर काय, पब्लिक काढलं तर काय. गेटिंग? तर मेन हे कीवर्ड आहे का, हे कॉमन नाव विचार, हे कॉमनली ते क्वेश्चन विचारणार की मेन हा कीवर्डच आहे का. गेटिंग? मग मेनचं रिटर्न टाईप दुसरं केलं तर चालेल का, पब्लिकला प्रायव्हेट बनवलं तर चालेल का, सगळं त्याच टाईपचे क्वेश्चन्स असतात. फाउंडेशन चेक होतं. ठीक आहे, हा. आता एरर कशाचा आला? कारण तो एरर यासाठी आहे कारण तुम्ही रिटर्न टाईप काय दिलंय? इंट, आणि आतून काहीच रिटर्न नाही केलं, म्हणून येतो. कळतंय का? म्हणजे जर मी आतून एक व्हॅल्यू रिटर्न केली असती, अशी रिटर्न 0, जी आपण सी मध्ये बहुतेक वेळा करतो, गेटिंग? तर मला सांगा कंपायलेशनला काही कंप्लेन येईल? नाही. बघा इथे कंपाईल होऊन जातो. पण ज्या वेळेला तुम्ही रन करायला जाता ना जावा फर्स्ट, कोणत्या वेळेला मेन शोधेल? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, आणि तो मेन सापडत नाही आणि एरर देतं. देत आहे सी. त्याचं म्हणणं आहे मेन मेथड मस्ट रिटर्न अ व्हॅल्यू ऑफ टाईप व्हॉइड.
म्हणजे त्याचं म्हणणं मला हा मेनच पाहिजे. कोणता मेन? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. आणि मला तो मेन सापडत नाहीये. मला मेन सापडला पण त्याचं रिटर्न टाईप काय सापडलंय? इंट. आणि मला जो पाहिजे जिथून मी माझं आयुष्य जगायला सुरू करणार आहे तो वाला मेन मला मिळत नाही. क्लिअर? मला वाटतं कळतंय? पक्क? शुअर? बरं, तर हे वेगवेगळे एरर्स कळले ना. म्हणजे रिटर्न टाईप व्हॉइडच्या जागी इंट केलं तर काय प्रॉब्लेम आहे तो कळला. बर, आता दुसरा प्रॉब्लेम पण बघा. जर तुम्ही काय काढून टाकलं स्टॅटिक तर काय वाटतं? कंप्लेन करेल का कंपायलेशनच्या वेळेला? नाही. कंपाईल होणार सक्सेसफुली, ते लक्ष द्या केअरफुली. कंपाईल होतोय का बघा. कंपायलेशनला काही प्रॉब्लेम आला का? पण जेव्हा मी इंटरप्रिट करायला गेलो आता परत ते बोंबलणार काय की मला जो मेन पाहिजे तो मला सापडत नाही. मला पाहिजे कोणता मेनच? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. परत देत आहे एरर. त्याचं म्हणणं आहे मेन मेथड इज नॉट स्टॅटिक इन क्लास फर्स्ट. त्याचं म्हणणं आहे की क्लासमध्ये मेन आहे पण तो मेन स्टॅटिक नाही आहे. नॉन स्टॅटिक म्हणजेच इन्स्टन्स. तर त्याला मेन कोणत्या टाईपचा मेन सापडतोय? इन्स्टन्स मेन. तर म्हणणं आहे की प्लीज डिफाईन मेन ॲज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. कळत आहे का? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड तो वाला मेनच शोधा म्हणजे मी तिथून माझं लाईफ सुरू करेन, माझं आयुष्य जगायला तिथून सुरू करणार. पटतंय? मला वाटतं हे पण कळलं. पण मग हे क्लिअर आहे ना की कंपाईल झाला मग तुम्ही म्हणाल ह्या मेनचं काय काम आहे? तर तुम्ही त्याला इन्वोक करू शकता का ऑब्जेक्ट बनवून? तो नॉर्मल मेंबर म्हणून ऍक्ट करतोय ना. कॅन आय इन्वोक इट बाय क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट? फर्स्ट एफ इक्वल टू न्यू फर्स्ट एफ डॉट मेन, तसं कॉल करू शकता. करेक्ट? बर, स्टॅटिक पण झालं. त्याच्या जागी आता हे पब्लिक काढून टाकतो. ठीक आहे? आणि कंपाईल करून दाखवतो. कंपाईल होत आहे सक्सेसफुली. पण आता आपण रन करायला जाऊ. परत एरर देत आहे. त्याचं म्हणणं आहे ते काय असलंच पाहिजे पब्लिक. एरर्स बघा. गेटिंग? इट इज सेइंग मेन मेथड नॉट फाउंड इन फर्स्ट. प्लीज डिफाईन मेन मेथड ॲज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. त्याचं म्हणणं आहे की जो मेन मला पाहिजे तो नाही सापडत आहे. प्लीज तुम्ही जर मेन डिफाईन करताय तर कोणता मेनच डिफाईन करा. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. क्लिअर? बर, इथपर्यंत कळलंय तुम्हाला? ओके. क्विकली आपण ही लाईन आजला कंप्लीट करायची आहे. क्विकली आपण या पुढच्या बद्दल डिस्कस करूया. बघा, हे स्ट्रिंग आर्क्स. ओके. त्यात लक्षात घ्या जावानी एक क्लास स्ट्रिंग दिलेला. एस कॅपिटल आहे, चुकूनही एस काय लिहायचं नाही, स्मॉल. का? कारण जेवढे क्लासेस जावानी दिलेत ना म्हणजे सनवाल्यांनी त्याचा पहिला लेटर कधीच काय नसणार, स्मॉल. म्हणजे त्यांनी स्ट्रिंग क्लास दिलाय, थ्रेड क्लास दिलाय, इंटिजर क्लास दिलाय, कॅरेक्टर क्लास दिलाय, कितीतरी क्लासेस दिलेत. पटतंय का? ढिगाने क्लासेस आहेत. लिंक लिस्ट क्लास, अरे लिस्ट, वेक्टर, सो मेनी, फ्रेम क्लास, कलर क्लास, फॉन्ट क्लास. पण कधीच चुकून तुम्हाला असा एकही क्लास दिसणार नाही जो सननी दिलाय ज्याचा पहिला लेटर स्मॉल आहे. म्हणजे त्यांनी एक काय ठेवली आहे, एक स्टँडर्डायझेशन ठेवलंय की प्रत्येक क्लासचा पहिला लेटर काय? कॅपिटल आहे. पटतंय का मी काय सांगतोय? गेरे? तर काय लक्षात ठेवायचंय की जावानी एक क्लास दिला आहे ज्याचं नाव काय आहे? स्ट्रिंग. एस कॅपिटल आहे. आणि स्ट्रिंग म्हणजे काय रे मुळात? एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड इन डबल कोट. डबल कोटमध्ये तुम्ही एनी कॅरेक्टर्स लिहिता तर त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग. आणि जावा काय करतं? अशा डबल कोटेड ज्या काय असतात व्हॅल्यूज त्याला ह्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतात. काय लक्षात ठेवायचंय? जावा जे काही डबल कोटमध्ये लिहिता ना तुम्ही, डबल कोट, त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं? ऑब्जेक्ट्स ऑफ क्लास स्ट्रिंग. करेक्ट? तर पहिली गोष्ट काय लक्षात ठेवा की जावानी एक काय दिलाय? एक क्लास काय दिलाय? स्ट्रिंग. ओके. पण ते कळलंय ना की स्ट्रिंग हा, स्ट्रिंगचा एस काय? कॅपिटल आहे.
स्ट्रिंग मुळात काय असते, एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स इनक्लोज्ड इन डबल कोट, अँड जावा कन्वर्ट्स एव्हरी डबल कोटेड व्हॅल्यू इनटू अ ऑब्जेक्ट ऑफ क्लास स्ट्रिंग. गेटिंग? म्हणजे जावाचं म्हणणं आहे की काही पण तुम्ही डबल कोटमध्ये लिहिलं की तो ऑटोमॅटिक कशात कन्वर्ट होतो, ऑब्जेक्ट. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट? स्ट्रिंग क्लासचा. स्ट्रिंग क्लास आपण डेव्हलप केली आहे का सननी रेडीमेड दिली आहे? रेडीमेड दिली आहे. मग म्हणाल जर रेडीमेड दिली आहे ती कोणत्या तरी पॅकेजमध्ये असेल. जर तुम्हाला फीचर्स व्यवस्थित आठवत आहेत, जावाचे फीचर्स, त्यात आपण एक फीचर घेतला, जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग तिथे सांगितलं होतं की जावानी स्वतःच हंड्रेड्स ऑफ काय दिलेत, क्लासेस, आणि ते क्लासेस जावानी प्रॉपर ऑर्गनाइज करून दिलेले आहेत. आठवत आहे ना, इन अ पॅकेज फॉर्म. आठवत आहे, त्याचा मेन पॅकेज जावा, मग त्याच्यात बरेचसे सब पॅकेजेस आहेत, आणि त्या सब पॅकेजच्या आत काय क्लासेस आहेत. हा फीचर मी सांगितलेला आहे. तर हा जो स्ट्रिंग क्लास आहे ना, तो एका पॅकेजमध्ये आहे, आणि त्या पॅकेजचं नाव आहे लँग, आणि लँग हा सब पॅकेज ऑफ जावा आहे. ठीक आहे, म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, एक मेन पॅकेज आहे जावा, त्याचा एक सब पॅकेज आहे लँग. पॅकेज काय, एक फोल्डर आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आपण ज्या दिवशी जेडीके इन्स्टॉल केलं होतं त्यावेळेला हे सगळे पॅकेजेस तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल झाले. तर जावा नावाचा एक फोल्डर, त्याच्यात एक सब फोल्डर लँग, आणि त्याच्या आत ही क्लास स्ट्रिंग आहे. कळतंय? तर स्ट्रिंग क्लास कशाच्या आत आहे? या लँग पॅकेजच्या आत. कळतंय का? क्लिअर? म्हणजे या पॅकेजच्या आत तो क्लास स्ट्रिंग प्रेझेंट आहे. त्याचा पण बाईट कोड असणार. तो क्लास सननी दिला जरी असला तरी तो सुद्धा त्यांनी कंपाईल करून आपल्याला दिला आहे. मग त्यांनी सुद्धा जेव्हा ते क्लासेस दिलेत तर त्याचे पण काय असणार आहेत, बाईट कोड्स. गेटिंग? आता नेक्स्ट स्टेटमेंट काय लक्षात ठेवा. तर एवढं कळलं की जे काही डबल कोटमध्ये लिहितो ते जावामध्ये काय असतं, ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा जे काही डबल कोटमध्ये लिहितो ते जावामध्ये काय असतं, स्ट्रिंग. आणि जावा त्याला कशात कन्वर्ट करतं, ऑब्जेक्ट ऑफ क्लास स्ट्रिंग. स्ट्रिंग क्लासचा कॉपी तयार होतो. गेटिंग? बरं, आणि स्ट्रिंग क्लास कशात प्रेझेंट आहे, सननी दिलेली आहे. कोणत्या पॅकेजमध्ये? लँग पॅकेज. लँग कशाचं सब पॅकेज? जावाचं. नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा, जावामध्ये जर तुम्हाला कोणत्याही पॅकेजच्या आतला क्लास तुमच्या प्रोग्राममध्ये काय करायचा आहे, वापरायचा आहे, तर त्याला पहिलं इम्पोर्ट करायला लागतं. पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे, कोणाच्या तरी दुसऱ्याचे क्लासेस जेव्हा आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये काय करायचे, वापरायचे, तर पहिले ते क्लासेस सुद्धा मेमरीमध्ये शेअर्ड प्लेसला लोड करावे लागतात. आणि एका शेअर्ड मेमरीवर येऊन ते लोड झाले तर मग ते तुमच्या प्रोग्राम बरोबर डायनामिकली लिंक होतात. पण ते करायला तुम्हाला इम्पोर्ट स्टेटमेंट लिहावी लागते, आणि ती क्लासच्या बाहेर लिहावी लागते. इम्पोर्ट, आणि मग त्या पॅकेजचं नाव, सब पॅकेजचं नाव. इथे हे लक्षात ठेवा, हा जो पाथ आहे ना, पाथ येतो ऍक्च्युली, जावा एक फोल्डर आहे, लँग एक सब फोल्डर आहे, पण पाथ इथे डॉटनी सेपरेट होतो. गेटिंग? आणि त्याच्या आत मग ज्या क्लासला इम्पोर्ट करायचं त्याचं नाव लिहा किंवा स्टार तरी लिहा. ऐकताय का मी काय सांगतोय? स्टार लिहिलं तर काय होईल, या पॅकेजच्या आतले जेवढे पण क्लासेस आहेत ते रन टाइम म्हणजे एक्झिक्युशनच्या वेळेला एका शेअर्ड मेमरीवर येऊन लोड होते, आणि मग ते क्लासेस तुमच्या प्रोग्राममध्ये रन टाइम लिंक होतील जिथे जिथे तुम्ही त्याला वापरलेले असतील. ऐकताय का मी काय सांगतोय? ओके. पण मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत तर आपण प्रोग्राम रन करत होतो, ही लाईन तर लिहिली नाही तरी पण रन होत होता. तर एकच लक्षात ठेवायचं आहे की जावामध्ये हा एकमेव पॅकेज आहे जो बाय डिफॉल्ट इम्पोर्ट होतो. हा पण एक कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, विचारतातच, विच पॅकेज इन जावा इज द ओनली पॅकेज विच इज बाय डिफॉल्ट इम्पोर्टेड. बाय इम्पोर्ट होते ती, पण कोणाला लिहायची गरज नाही, प्रोग्रामर. पण मग तुम्ही म्हणाल जर प्रोग्रामरने लिहिलं तर काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही, लिहिलं तर काही फरक नाही पडणार.
पण गरजच नाही. तर काय लक्षात ठेवा, lang package is the only package which is default imported in all Java programs. म्हणजे प्रत्येक जावा प्रोग्राम मध्ये कोणता पॅकेज बाय डिफॉल्ट इम्पोर्ट होणार, lang पॅकेज. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला पहिलं कळलंय काय. पहिलं स्ट्रिंग काय ती कळली ना. स्ट्रिंग ही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स इन्क्लोज्ड इन डबल कोट, आणि जावात जे काही डबल कोट मध्ये लिहितात त्याला कशात कन्वर्ट करतात, ऑब्जेक्ट. कशाच्या क्लासचा, स्ट्रिंग क्लास. स्ट्रिंग क्लास कोणी प्रोव्हाइड केलाय, सन. त्यांनी प्रोव्हाइड केलाय, पण तो कोणत्या पॅकेजमध्ये प्रोव्हाइड केलाय, lang. आणि जावाचा नियम आहे, कोणत्याही पॅकेजचा क्लास तुमच्या प्रोग्राममध्ये वापरायचा असेल तर तो पॅकेज काय करावा लागतो, इम्पोर्ट. गेटिंग. मग इम्पोर्ट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पॅकेजचे क्लासेस तुमच्या प्रोग्राममध्ये काय करू शकणार नाही, यूज. बरेच लोक सीच्या हॅश इन्क्लूडला इम्पोर्टशी रिलेट करतात. अॅनालॉजी करू शकता, जसं सी मध्ये हॅश इन्क्लूड आहे तसं ह्यांच्याकडे इम्पोर्ट आहे, पण त्याचं वर्किंग वेगळं आहे. हॅश इन्क्लूड हे प्री प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी आहे, एक स्टेप कंपायलेशनच्या आधी. आणि इम्पोर्ट ही रन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. रन टाइम म्हणजे तुमचा प्रोग्राम कंपाईल झालाय, एक्झिक्यूट होतोय, त्यावेळेला होता इम्पोर्ट. इम्पोर्ट कधी होतं, रन टाइम. कुठे होतं, एखाद्या शेअर्ड मेमरीवर. आणि रन टाइम तुमचा प्रोग्राम त्या क्लासला शेअर्ड मेमरीवरून वापरत असतो. म्हणजे लिंकिंग कसं होतं, डायनामिकली रन टाइम लिंकिंग होत असतं. गेटिंग. ओके, मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. शुअर गाईज. ओके. आता त्याच्यानंतर एक शॉर्ट मध्ये तेवढं पटकन सांगतो, आणि म्हणजे हे आपल्याला इथेच आजला वाइंड अप करायचंय. नेक्स्ट काय लक्षात ठेवा की तुम्ही जावाच्या प्रोग्रामला काही कमांड लाईन वरून व्हॅल्यूज पास करू शकता. त्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणतात. आता म्हणाल कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, तो यू कॅन रिमेंबर लाईक दॅट, व्हॅल्यूज पास्ड टू मेन फ्रॉम कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्ट म्हणजे कळलं ना, त्या टर्मिनलवर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जावा आणि पुढे फर्स्ट लिहिलं तर त्याच्यानंतर थोड्या व्हॅल्यूज पास करताय, 45, राम, 5.6, सीता, एनी. काय लक्षात ठेवायचं आहे की व्हॅल्यूज विच आर पास्ड गेटिंग टू द प्रोग्राम्स मेन. मेनला काही व्हॅल्यूज, आणि त्या व्हॅल्यूज कुठून पास करताय, कमांड लाईन वरून. कळतंय, त्यांना आपण काय म्हणतो, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. तर कमांड लाईन आर्ग्युमेंट्स काय लक्षात ठेवायचंय, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मीन्स आर्ग्युमेंट्स पास्ट. आर्ग्युमेंट्स किंवा काय लक्षात ठेवा, व्हॅल्यूज पास्ट टू मेन फ्रॉम कमांड प्रॉम्प्ट और शेल प्रॉम्प्ट, किंवा त्याला टर्मिनल पण म्हणतो आपण. ओके. तर जर आपण व्हॅल्यूज कुठून पास केल्यात, कमांड प्रॉम्प्ट वरून, कोणाला, आपल्या प्रोग्रामच्या मेनला, तर त्याला आपण काय म्हणतो, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. गेटिंग. तर इथे काय लक्षात ठेवायचं बघा, मी रन करताना असं लिहिलं बघा, इथे कसं वर्किंग कसं होणार आहे खूप लक्षपूर्वक बघा. मी लिहिताना काय लिहिलंय, जावा, मग क्लासचं नाव, आणि मग काही व्हॅल्यूज लिहिल्या, 45 राम, 5.6 सीता. आता होतं काय बघा, या प्रत्येक व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या ऑब्जेक्टमध्ये, भले ते इंटीजर आहे, भले ते फ्लोट आहे, हे सगळे आहेत ना स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे जावा काय करेल कळलं का, इम्प्लिसिटली जेव्हीएम काय करतं, या सगळ्यांना कशामध्ये कन्वर्ट करतं, ऑब्जेक्ट्स ऑफ विच क्लास, स्ट्रिंग. म्हणून कळलं का इथे का स्ट्रिंगचा उल्लेख आलाय. तर हा 45 पण डबल कोट 45 बनतो, राम डबल कोट राम, 5.6 डबल कोट 5.6. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूज कशात कन्वर्ट होतात, स्ट्रिंग. आणि नेक्स्ट काय होतं, ऑब्जेक्ट आहेत ना ते कोणत्या क्लासच्या ऑब्जेक्ट्स मध्ये कन्वर्ट झाले रे, स्ट्रिंगच्या. आणि तुम्हाला माहिती आहे जावामध्ये ऑब्जेक्ट म्हटलं की रेफरन्स, ऑब्जेक्ट म्हटलं की त्याचा काय मिळणार, रेफरन्स. ह्या सगळ्यांचा रेफरन्स कलेक्ट होतो आणि तो एका अरे मध्ये स्टोअर होतो.
आणि जावामध्ये अरे पण एक ऑब्जेक्टच असतो, पण त्याचं अजून डिटेल जेव्हा अरे टॉपिकला येईल तेव्हा कळेल तुम्हाला. आता फक्त लक्षात घ्या, हे सगळे रेफरन्सेस कशात स्टोअर होतात? एका अरे मध्ये. मग त्याला आपण अरे ऑफ रेफरन्स म्हणूया किंवा आपण त्याला अरे ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणूया. हे वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत ना, आणि त्या ऑब्जेक्ट्सचा हा अरे. पण प्रोग्रामचं नाव कधीच जात नाही ॲज अ फर्स्ट आर्ग्युमेंट, जे C++च्या कमांड लाईन मध्ये होतं. करेक्ट? तर ह्या प्रत्येक व्हॅल्यू पहिल्या कशामध्ये कन्वर्ट झाल्या? स्ट्रिंग मध्ये. त्यांचे रेफरन्सेस कशात ठेवले? एका अरे मध्ये. आणि त्या अरेला पण एक काय असणार आहे? रेफरन्स. आणि ते रेफरन्स या आर्ग्स मध्ये कलेक्ट होतं. बघा, तो आर्ग्युमेंट लिहिलाय ना, आर्ग्स. त्या आर्ग्स मध्ये काय येणार आहे? या आर्ग्स मध्ये काय येतं? या अरेचा रेफरन्स. आणि या अरे मध्ये कशाचे रेफरन्स? त्या कमांड लाईन व्हॅल्यूजच्या. पटतंय? क्लिअर? मग ह्याचं मिनिंग काय सांगतंय, कळलं का? आणि आर्ग्स हे पॅरामीटरचं नाव आहे. तुम्ही काही देऊ शकता, म्हणजे इथे आर्ग्सच लिहायचं असं काही जगाचा नियम नाहीये. गुड प्रॅक्टिस आहे आर्ग्स लिहिणे. त्या आर्ग्सच्या जागी मी एस लिहिलं तरी काय फरक पडणार का? काहीच नाही. पॅरामीटरचं नाव आहे ना ते. पॅरामीटरची नावं आपण ठरवतो आपल्याला काय द्यायचे ते. पण युनिव्हर्सली जावाच्या कम्युनिटीने एक्सेप्ट केलेलं एक कॉमन नाव म्हणजे काय? आर्ग्स, आर्ग्युमेंट्स. मग बरं, याच्यावरनं काय कळतंय? आर्ग्स मध्ये एका अरेचा काय येणार आहे? रेफरन्स. पण तो अरे कशाचा आहे? स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टचा. मिनिंग कळलं का? या आर्ग्स मध्ये काय येणार आहे? रेफरन्स. कशाचा रेफरन्स? अरेचा. आणि त्या अरे मध्ये काय आहेत? स्ट्रिंग क्लासचे ऑब्जेक्ट्स. मग काही म्हणतील की जर मला कमांड लाईन आर्ग्युमेंट पासच नाही करायचे, जे आता केलंच ना. आता मगाशी बघा, मी रन केला तेव्हा मी फक्त जावा आणि फर्स्ट लिहिलं, काही व्हॅल्यू पासच नाही केल्या. पण जावा म्हणतो तुम्ही आर्ग्युमेंट पास करा किंवा नका करू, हे पॅरामीटर तुम्हाला लिहावंच लागणार. म्हणजे तुम्ही जर हे एम्प्टी ठेवलात ना, हे नाहीच लिहिलं, जे आपण सी मध्ये करू शकतो, हे असं काहीच लिहिलं नाही, ब्लँक ठेवलं, तरी सुद्धा तोच इशू. कंपाईल होणार सक्सेसफुली, पण रन करताना त्याला कोणता वाला मेनच पाहिजे? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. आणि असा मेन ज्याला एका स्ट्रिंग ऑब्जेक्टचा अरे पास होतोय. कळतंय का? क्लिअर? म्हणजे थोडक्यात मला वाटतं कळलं, तिथे ते लिहावंच लागणार. हा जो स्क्वेअर आहे तो तुम्ही आधी पण लिहू शकता, म्हणजे जावामध्ये तशी प्रथा आहे. स्क्वेअर आधी लिहा आणि स्क्वेअर नंतर लिहा. हे जे आर्क्स नाव आहे ते नाव तेच द्यायचं आहे का आपला एक युनिव्हर्सली सगळ्या जावा प्रोग्रामरनी ते एक कॉमन नाव एक्सेप्ट केलेलं आहे? पण त्याच्या जागी मी नुसता एस लिहिला तरी चालेल का रे? एक्स लिहिला चालेल. पॅरामीटरचं नाव आहे, ते आपलं चॉईस आहे, आपल्याला काय द्यायचं ते देऊ शकतो. गेटिंग? ओके, मला वाटतं कळलं. मग आता प्रश्न तो असेल तुम्हाला की जर आपण कमांड लाईन काय नाही केल्या, आर्ग्युमेंट्स पास, तर काय? तरी सुद्धा तुम्हाला तो आर्ग्स लिहावाच लागणार. त्यावेळेला तो अरे एम्प्टी असणार. ऐकताय का? क्लिअर? म्हणजे आता बघा, मी जावा फर्स्ट लिहिलं, मी काही पास केलंय का रे इकडे? नाही. तरी सुद्धा तो अरे येणार, पण तो अरे काय असेल? एम्प्टी अरे असेल. एम्प्टी पण लिहावाच लागतो. भले तो अरे एम्प्टी जाईल, पण सिंटॅक्टिकली तुम्हाला तो लिहायचाच आहे. गेटिंग? इथपर्यंत मला वाटतं कळलं. आणि मग पूर्ण मेनची बॉडी कशाच्या आत एन्कॅप्सुलेट करायची? ओपन ब्रेस, क्लोज ब्रेस. तर ओपन ब्रेस, क्लोज ब्रेसच्या आत कोणाचं डेफिनेशन? मेनचं. मग मेननी काय कार्यक्रम करायचा आहे? मग तो साधा एक लाईनचा कोड पण असू शकतो किंवा खूप मोठा कॉम्प्लिकेटेड कोड. तो कशाच्या मध्ये लिहायचा आहे? ओपन ब्रेस, क्लोज ब्रेस. पक्क पटतंय? क्लिअर? तर ओपन ब्रेस, क्लोज ब्रेसच्या मध्ये काय येणार? त्या मेनचं डेफिनेशन. मग मेननी काय करायचंय ते तुम्ही ठरवणार ना. जो प्रोग्रामर आहे तो ठरवेल की त्याच्या मेन मध्ये काय येणार. ओके, आता इथपर्यंत मला वाटतं कळलं तुम्हाला. पक्क ना? राईट? तर हे कळलं की पब्लिक का, क्विकली टू वाइंड अप विथ, मेनला पब्लिक का? कारण तो कुठूनही कॉल व्हायला पाहिजे, फ्रॉम एनिवेअर. इट शुड बी कॉल्ड फ्रॉम एनिवेअर, म्हणून पब्लिक. स्टॅटिक का? कारण त्याला इन्वोक करायला ऑब्जेक्टची गरज नाही, म्हणजे तो डिरेक्टली जेव्हीएमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इन्वोक होईल, ऑब्जेक्टची गरज नाही.
व्हॉइड म्हणजे मेन काहीच रिटर्न करणार नाही. मेन हा रिझर्व वर्ड नाही आहे, युजर डिफाईन्ड आहे, कंपल्सरी आहे. तिथूनच तुमच्या ऍप्लिकेशनचं लाईफ सुरू होतं, लाईफ संपतं. आणि मेनला जे काही आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार आहे ते राऊंडमध्ये लिहायचं आहे. आणि त्याच्या आत तो जो स्ट्रिंग आर्क स्क्वेअर आहे तो काय म्हणतोय की त्या आर्क्समध्ये रेफरन्स येणार आहे एका अरेचं, आणि त्या अरेच्या आत काय असणार आहे, स्ट्रिंग क्लासचे ऑब्जेक्ट्स, जे ऑब्जेक्ट्स तुम्ही कमांड लाईन वरून पास कराल. कमांड लाईन वरून आर्ग्युमेंट्स नाही पास केले तरी तो अरे एम्प्टी आहे. आणि मेनचं पूर्ण डेफिनेशन कशाच्या आत लिहायचं आहे, ओपन ब्रेस क्लोज ब्रेस. गेटिंग? आता पुढच्या सेशनला मी या SOP बद्दल सांगणार, system.out.println बद्दल. गेटिंग? मग तिथे आपला फर्स्ट प्रोग्राम संपतो, मग पुढची जावा जर्नी सुरू होईल. मग बेसिक सगळे डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, ते सगळं सुरू होणार. ठीक आहे? तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण ह्या लाईन बद्दल डिस्कस करूया.